एक मोठी बातमी सोलापुरात येते। उज्ज्वला थिटे यांचं अपील जिल्हा न्यायालयानं फेटाळलेलं आहे आणि न्यायालयानं अपील फेटाळताच अनगरमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळाला। अनगर नगरपंचायतीसमोर फटाक्यांची आतिषबाजी करत हा जल्लोष करण्यात आला। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केलं होतं। उज्ज्वला थिटे यांच्याकडे सूचकाची सही नसल्याने त्यांचा अर्ज बाद झाला होता आणि त्यानंतर अनगर निवडणूक बिनविरोध झाली होती। आणि आता जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्ज्वला थिटे यांचा अर्ज फेटाळला आणि हा अर्ज फेटाळताच अपील फेटाळताच सोलापुरातील अनगरमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळतोय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय अनगर नगरपंचायती समोरची ही दृश्य आहेत। फटाक्यांची जोरदार आतषबाजी करण्यात येते। उज्ज्वला थिटे यांचा आता अर्ज न्यायालयानं फेटाळल्या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी आपण बघतोय। जिल्हा न्यायालयानं उज्ज्वला थिटे यांचा अपील फेटाळलेलं आहे। न्यायालयानं अपील फेटाळताच अनगरमध्ये मोठा जल्लोष बघायला मिळतोय। दृश्यांमध्ये आपण बघू शकतोय फटाक्यांची आतषबाजी करण्यात येते। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवार उज्ज्वला थिटे यांनी सोलापूरच्या जिल्हा आणि सत्र न्यायालयात अपील केलं होतं। सूचकाची सही नव्हती त्यामुळे अर्ज बाद झाला होता आणि मग अनगर निवडणूक बिनविरोध झाली होती। आणि आता आपण बघतोय जिल्हा न्यायाधीश प्रशांत राजवैद्य यांनी उज्ज्वला थिटेंचा अर्ज फेटाळला।